नमस्कार, मी ज्योती. स्टिचिंग अँड कुकिंग विथ ज्योती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये 3 प्रिन्सेस कट पेपर कटिंग आणि स्टिचिंग पाहणार आहोत. त्याचबरोबर पफ स्लीव्ज कशी स्टिच करायची आणि पोटली कशा बसवायच्या हेही पाहणार आहोत. आधीच्या व्हिडिओमध्ये बॅकनेक डिझाईन टाकली आहे, तिथे जाऊन नक्की बघा. चला तर मग पाहूया पेपर कटिंग कशी करायची. येथे मी डबल फोल्ड करून पेपर घेतला आहे. डबल फोल्ड पेपर टाकल्यामुळे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट निघणार आहे. फ्रंट पार्टची मापे टाकून घेऊया, नंतर बॅक पार्टची मापे टाकून घेऊ. पुढील उंची टाकत असताना पूर्ण उंचीमध्ये अर्धा इंच वाढ करायची आहे. गळा रुंदी 2.5 घेतली आहे, शोल्डर 3 घेतला आहे, मुंडा 5.25 घेतला आहे. त्यानंतर चेस्ट साईज 9 मध्ये 1.5 ॲड करायचं. मुंडा टाकण्यासाठी 1 इंचावर टिक करायची आणि आकार द्यायचा. मुंड्याला आकार दिल्यानंतर पुढील गळा टाकायचा. पुढील गळा आहे 6. आडवा टक्स 4.25 आणि उभा टक्स 10.5. त्यानंतर क्रॉसपट्टीसाठी 3.5 आणि 2.5 इंच घ्यायचं. आणि त्यानंतर क्रॉसपट्टीचा आकार द्यायचा. इथे 1.5 इंचावर टिक करायचे आणि प्रिन्सेस कटचा आकार द्यायचा. नवीन शिकत असताना कळत नाही की कमर भाग कसा टाकायचा, त्यामुळे मी खालच्या साईडला कमर भाग टाकत आहे. त्याचा चौथा भाग टाकायचा आणि 1.5 किंवा 2 इंच मार्जिनसाठी ठेवायचं. क्रॉसपट्टीला आकार दिला आहे, तिथे आपण कमरचा चौथा भाग आणि 1.5 किंवा 2 इंच मार्जिनसाठी टिक करून घ्यायची. आणि त्यानंतर मार्जिनसाठी आपण 2 किंवा 1.5 घेतला आहे, त्याच्या पुढे 1.5 इंचावर टिक करायची. तो 1.5 इंच भाग आहे तो प्रिन्सेस कट करत असताना 1.5 इंच कट करून टाकणार आहे, त्यामुळे तिथे 1.5 इंच वाढवला आहे. त्यानंतर मुंड्याकडच्या भागामध्ये अर्धा इंच वाढवायचं आहे. मुंड्याकडच्या बाजूला अर्धा इंच वाढवला आहे तिथून आणि 1.5 इंच खाली वाढवला आहे, तिथून रेष ओढून घ्यायची. हा झाला पुढील पार्ट. आता नंतर बॅक पार्ट पाहूया. येथे बॅक पार्टसाठी 1.5 इंचावर टिक करायचे आणि आकार मुंड्याचा आकार द्यायचा. फ्रंट पार्ट तयार झाला आहे, कट करून घेऊ. फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट कट करून घ्यायचा. त्यानंतर क्रॉसपट्टी काढायची. येथे लक्षात ठेवायचा आहे, हा आकार कट केलेला आहे ना, तो पाठीमागचा आकार आहे, त्यामुळे इथे कट करून टाकायचा आहे. थोडासा कट्स मारून घ्यायचा आहे. त्यानंतर 1.5 इंच इथे कट करून टाकायचा आहे, आपण एक्स्ट्रा वाढवला आहे. त्यानंतर इथे थोडंसं म्हणजेच पुढील भागामध्ये आपण अर्धा इंच वाढवला आहे, ते मागील पार्ट आणि पुढील पार्ट समान येण्यासाठी तिथे आपण कट करून घ्यायचं आहे. मागील भाग टाकत असताना पुढील उंचीसाठी आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे, ते अर्धा इंच इथे कट करून टाकायचं आहे. आणि पूर्ण उंची आणि चेस्ट साईज मोजून घ्यायची. बॅक पार्ट टाकत असताना बॅक पार्टमध्ये बदल करून घ्यायचा आहे, कारण मुंड्यामध्ये आपण फ्रंट पार्टला अर्धा इंच वाढवला आहे, ते इथे कट करून घ्यायचा आहे. आणि
कमरचा भाग जो काही आहे तो चौथा भाग टाकायचा आणि 1.5 इंच मार्जिनसाठी 1.5 किंवा 2 इंच मार्जिनसाठी टिक करून घ्यायची आणि रेष ओढायची. राहिलेला भाग कट करून टाकायचा. मागील गळा 10.5 टाकला आहे. तुम्हाला तुमची जी उंची आहे गळ्याची ती ते टाकायची आहे. बाही घडी टाकत असताना शोल्डर ते मुंडा मोजून घ्यायचं आणि त्यामध्ये एक ॲड करायचं आणि बाही टाकायची. पूर्ण पेपर कटिंग करून झाले आहे. अस्तरवर मापे टाकूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका, कारण तुमच्या एका कमेंटमुळे मला व्हिडिओ काढण्यासाठी मोटिवेशन मिळतं. येथे पफ स्लीव्ज कटिंग करून घेतली आहे. पफ स्लीव्जचा पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर व्हिडिओ टाकला आहे, तिथे जाऊन पहा. येथे अस्तर आणि मेन फॅब्रिक हे एकावर एक ठेवून कडेकडेने टिप मारून घ्यायचे. सगळे पार्ट ह्याच पद्धतीने कडेकडेने टिप मारून जोडून घ्यायचे आहेत. प्रिन्सेस कटच्या दोन्ही कटोऱ्या जोडत असताना खालच्या साईडने जोडायच्या आहेत. खालच्या साईडने जोडल्यामुळे व्यवस्थित जोडता येतात.
बॅक डिझाईनचा व्हिडिओ पाहायचा असेल तर पूर्ण व्हिडिओ टाकला आहे, तिथे जाऊन नक्की पहा. पोटली बटन बसवण्यासाठी 1 इंचावर टिक करून घेतली आहे आणि फूट चेंज करून घेतलं. अशा फूटमुळे पोटली बटन व्यवस्थित बसवता येते.